कधी कधी ज्यांना खूप अंगदुखी आहे, मानदुखी असे पेशंट पण येतात. कम्प्युटरवर सतत बघायचंय म्हणजे स्ट्रेट मान, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस होतो. मग तेव्हा मी त्यांना सांगते की अभ्यंग चिकित्सेबरोबर आपलं वातशांती तन्वी आता कॉम्बिनेशन तर देतेच, पण एक सोपा उपाय काय माहितीये का, एक दिवस गार पाण्याचा शेक द्यायचा. म्हणजे आपली छोटीशी पाण्याची बाटली असते ना, ती फ्रीझरमध्ये ठेवायची, म्हणजे छोटी त्याचा बर्फ छान तयार होतो. आणि एक दिवस गरम पाण्याचा शेक द्यायचा. असं रोज केल्याने 50% पेशंटमध्ये मला असं आढळलं की कुठलंही औषध न घेता त्यांचा स्पॉन्डिलायटिस बरा झाला. कारण स्पॉन्डिलायटिस का होतो, इकडचा तुमचा रक्तप्रवाह नीट नसणं किंवा आपण म्हणतो ना मणके आहेत ते आपले थोडे त्यातली गादी सरकल्यामुळे किंवा तिथली झीज झाल्यामुळे, तर पोटातले जे औषध असतं ते झीज भरून काढतं. आणि हा जो आपण शेक देतो ना, त्यामुळे आपण तिथे जे तेल लावतो ते आतपर्यंत मुरतं. ते आत जाणं महत्वाचं असते. असं लावून काही उपयोग नाही. ते आत गेलं तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रापर्यंत पोहोचतं.